जे काम विरोधी पक्षाने करायला पाहिजे ते आपण का करताय? साथ दिली ती सुद्धा उघड दिलेली आहे आणि विरोध केला तो सुद्धा उघडपणाने केलेला आहे। विश्वासदर्शक अविश्वासदर्शक हा जो काय प्रकार आहे, नेमका कोणी कोणावरती विश्वास आणि अविश्वास दाखवायचा? कोणाच्याही दुसऱ्याच्या लढाईची बंदूक मी शिवसेनेच्या खांद्यावरती ठेवू देणार नाही। वादळ म्हटल्यानंतर गडगडाट कडकडाट विजांचा लखलखाट हा सगळा भाग आलाच। नेमकं लोकसभेमध्ये आता तेच चाललेलं आहे। एकूणच सगळा जो काय प्रकार आहे, पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आजचा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असावात असं मी याचं कारण असं की त्याच्यामध्ये अत्यंत परखड शब्दात शिवसेनेची भूमिका आणि एकूणच आजच्या या अविश्वास विश्वास ठरावावरती भाष्य केलं गेलेलं आहे। मी शांत कसा असतो याचं कारण माझ्या मनामध्ये पाप नसतं कधी। जे मी काही बोलतो ते तळमळीने बोलतो, कोणाचं चांगलं व्हावं याच्यासाठी बोलतो, कोणाचं वाईट व्हावं याच्यासाठी मी कधीही बोललेलं नाही, बोलणार नाही आणि कधी प्रयत्न कोणाचं वाईट व्हावं म्हणून मी कधीच केलेलं नाही आणि कदापि करणार नाही, कारण ती शिकवण तो संस्कार माझ्यावरती नाही आहे। आणि म्हणूनच ज्या वेळेला सरकार विरोधात एखादी भूमिका शिवसेना घेते असं सगळ्यांना वाटतं, मी आजच्या प्रकाराबद्दलही तेच सांगतोय की तिकडे लोकसभेमध्ये रणकंदन चालू असताना मी शांतपणाने आपल्याशी बोलतोय। याचं कारण एका गोष्टीचं मला समाधान नक्कीच आहे की शिवसेना गेली 4 वर्ष विविध विषयांवरती जी भूमिका मांडत आली, शिवसेना कोणाचा मित्र आहे का? नक्कीच आहे। शिवसेना भारतीय जनतेचा मित्र आहे, कोणत्या एका पक्षाचा मित्र नाही आहे, कधीच नाही। आणि म्हणून वेळोवेळी जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला पटली नाही आणि पटणार नाही तेव्हा आम्ही बोलतो आणि तसं बोलणार। आता त्या सगळ्याचा परिपाक गेल्या 4 वर्षातल्या शिवसेनेच्या ज्या ज्या भूमिका होत्या त्या प्रत्येकजण आपापल्या किती लागू पडत आहेत त्याच्याप्रमाणे तिकडे मांडते। मग चंद्राबाबूचा पक्ष आंध्रबद्दलचं मांडेल, आणखीन कोणता पक्ष त्यांच्याबद्दलचं मांडेल, परंतु शिवसेनेने ज्या भूमिका घेतल्या आणि कदाचित सरकारच्या भूमिकेला विरोध केला तो देशाच्या जनतेच्या हितासाठी केला। पण तुम्हाला सरकारमध्ये राहून सुद्धा किंवा एनडीए जे तुम्ही सगळ्यात जुने साथीदार असताना सुद्धा सरकारमध्ये आपण पदं घेतलेली आहेत, मंत्रिपदं घेतलेली आहेत, तरीसुद्धा सरकारमध्ये राहून तुम्हाला सातत्याने विरोध करावा असं का वाटतं? जे काम विरोधी पक्षाने करायला पाहिजे ते आपण का करताय? विरोधी पक्ष काय करते हे आता लोकांना माहिती आहे। शिवसेना केंद्रामध्ये आणि राज्याच्या सरकारमध्ये सामील आहे ना, आहे। आम्ही कधीही आडून कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत। जे काही केलं, साथ दिली ती सुद्धा उघड दिलेली आहे आणि विरोध केला तो सुद्धा उघडपणाने केलेला आहे। आपण असं एक नेहमी म्हणतो प्रचार करताना किंवा कोणत्याही वेळेला की आम्ही सत्ताधाऱ्यांवरती अंकुश म्हणून काम करू। शिवसेना आज अंकुश ठेवण्याचं काम करते। आमच्याकडे आमचं मंत्रिपद आहे, कारण याचं कारण असं की लोकसभेची निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती। देशामध्ये एकूणच सगळा जो काय कारभार चालला होता आणि आजही काही वेगळा आहे असं मला वाटत नाही, त्यावेळेला कोणीतरी एक त्याच्यात बदल करेल अशी आशा देशातल्या जनतेप्रमाणे आम्हालाही होती। ती आशा जेव्हा काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील त्याचं कौतुक करणं हाही एक आमचा स्वभाव आहे। चांगलं होतच नाही अशातला भाग नाही, पण ज्या गोष्टी आम्हाला अशा वाटतात की ह्या गोरगरीब जनतेच्या हिताच्या नाही आहेत, देशाच्या हिताच्या नाही आहेत, तिथे सत्तेत असलो तरी देखील आम्ही विरोध करणारच। याचं कारण मी मगाशीच बोललोय, आम्ही मित्र आहोत, ते आपल्या देशातल्या जनतेचे आहोत। आज विश्वासदर्शक म्हणा किंवा अविश्वासदर्शक ठराव म्हणा, संसदेमध्ये त्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि आपण निर्णय घेतलेला आहे की ह्या चर्चेमध्ये किंवा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं नाही। म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये असून सुद्धा सरकारला मतदान करणार नाही, हे थोडं गोंधळाचं वाटत नाही का? अजिबात नाही। असं साधारण एक जे चित्र बाहेर आलं अजिबात की आपण सरकारमध्ये आहात आणि सरकारला मतदान करणार नाही आहात। नाही, जर का सरकारला आज मतदान करायचंच असतं आम्हाला, तर मग इतके दिवस आम्ही सरकारला आज जे सगळे मिळून बोलतायत, मग नोटबंदी असेल, GST असेल, भूसंपादन कायद्याबद्दल असेल, आणखीन विषय तुम्ही कोणताही घ्या, आज सगळेजण एकत्र बोलतील। पण त्यावेळेला त्याच्याबद्दल विरोधात प्रचार धाडस फक्त शिवसेनेने केलं आणि म्हणूनच मी म्हटलं ना की सत्तेमध्ये आम्ही आहोत आणि विश्वासदर्शक अविश्वासदर्शक हा जो काय प्रकार आहे, नेमका कोणी कोणावरती विश्वास आणि अविश्वास दाखवायचा? विरोधी पक्षांसोबत जाऊ, सरकारच्या विरोधात मतदान करू, तर विरोधी पक्षांनी तरी तसं काय केलेलं आहे? जेव्हा शिवसेना जनतेच्या विषयावरती आवाज उठवत होती तेव्हा विरोधी पक्ष कुठे होते?
अगदी गोरगरिबांची विल्हेवाट लावणारी नोटबंदी केली गेली. मला माहिती आहे की दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी एकट्या शिवसेनेने देशभरात पहिल्यांदा आवाज उठवला होता. तेव्हा वातावरण असं होतं की याच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही. मग आज शिवसेनेने तेव्हा जे उचललेले मुद्दे आज सगळेजण भोगतायत आणि बोलतायत. मग त्या अर्थानं सगळ्यात पहिले देशद्रोही तुम्ही ठरलेला आहात आणि त्यानंतर हळूहळू या देशद्रोही वक्तव्यांची रांग लागली. कदाचित म्हणजे मी काय त्यांची तुलना माझ्यावर करू शकत नाही. म्हणजे तुलना करण्याचा अजिबात हेतू नाही आहे. पण प्रेरणा हा प्रकार नक्कीच असतो. प्रेरणा क्रांतिकारक हे आपल्या देशासाठी क्रांतिकारकच होते, आहेत आणि वंदनीयच आहेत. पण इंग्रजांसाठी ते काय होते? तसंच जर का कोणाला वाटलं असेल मी माझ्या देशासाठी काही करताना, तर मला त्याची पर्वा नाही. देशाच्या जनतेला माझ्याबद्दल काय वाटतं ते मी महत्त्वाचं मानतो. तुम्ही विश्वास या शब्दाची व्याख्या कशी करता आणि राजकारणामध्ये दिलेला शब्द आणि विश्वास याला किती महत्त्व तुम्ही मानता? फार महत्त्व आहे त्याला, परंतु तशी पिढी विश्वासाला जागणारी ही आता आहे का? कारण जसं मगाशी मी सांगितलं की संस्कार हा शब्द मी वापरला. माझ्यावरती आणि साहेबांचे संस्कार आहेत आणि ते राजकारण मग आजोबांच्याही अनुभवाच्या गोष्टी स्वतः आजोबांनी मला सांगितलेल्या, वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. तो जो काळ होता तो वेगळा होता. एखादा शब्द दिला की दिला, मग मागे फिरणं नाही. तोंड देखल्या तुम्हाला बरं वाटावं म्हणून एखादी गोष्ट बोलणं आणि तुमची पाठ वळल्यानंतर तुमच्या पाठीत वार करणं, ही जर का नीती असेल तर मग विश्वास तरी कोणावर ठेवायचा आणि अविश्वास तरी कोणावर दाखवायचा? तुम्ही फार ही गोष्ट हे जे मला सांगता आत्ता हे अत्यंत वेदनेने सांगता असं मला वाटतंय. कारण पाठीत झालेला वार घेऊन तुम्ही सत्तेमध्ये आहात असं सारखं वाटतंय. अशी तुमची भावना आहे का? पाठीत झालेला वार हा आमच्या नाही आहे. आज एकूणच जो अविश्वास ठराव आणला गेलेला आहे तो कोणाकडनं आणला आहे? सर्वसाधारणतः विरोधी पक्षाकडनं आणला जातो. हो. आज जो आणलाय तो तेलुगू देशमकडनं आणलेला आहे. तेलुगू तेलुगू देशम मित्र होते. हो, एनडीएचे घटक पक्ष होते. आणि म्हणजे एका मित्राने दुसऱ्या मित्राबद्दल अविश्वास दाखवावं असं कदाचित आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असेल. तुम्ही सुद्धा मित्रच आहात. आम्ही मानतो. पण तुम्ही जरी मित्र असलात तरी अलीकडच्या काळामध्ये फार प्रेमानं दुसऱ्या मित्रांविषयी मत व्यक्त करताना दिसत नाही आहेत. मित्र म्हटल्यानंतर जो मित्र एखादी गोष्ट कोण चुकत असेल ती परखडपणे सांगतो तो खरा मित्र. वाहवा करणारे नुसते जे काय असतात भाटगिरी करणारे ते मी मित्र मानत नाही. आणि मी जी काय साथ सोबत मगाशी मी जे सांगितलं ना की एखाद्या पक्षाचा मित्र हा काही मित्र वैयक्तिक पातळीवरती असू शकतो, वैयक्तिक मैत्री कोणाची असू शकेल, पण देशाच्या जनतेसाठी एखादी गोष्ट सरकारची अगदी त्या सरकारमध्ये सहभागी असल्यानंतर ती चुकत असेल तर ती परखडपणाने सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ते मी करणार. महाराष्ट्राचे शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला उद्धवजी. ज्या सरकारमध्ये शिवसेनाही सामील आहे. कधी नव्हे तो महाराष्ट्रामध्ये दुधाने भडका उडवला. भडका पेट्रोलचा उडतो, भडका डिझेलचा उडतो, भडका महागाईचा उडतो. पण दूधसुद्धा भडका उडवू शकते, दूधसुद्धा हिंसाचार घडवू शकते आणि दुधामुळे सुद्धा सरकार हलवलं जाऊ शकतं. हा प्रकार महाराष्ट्रात का घडू लागला आहे? ह्याचं कारण आजपर्यंत जे सत्तेवरती बसले त्यांनी फक्त सत्तेच्या दुधावरची साय पाहिली. ती मलई चाखण्याचं काम त्याने केलं. पण हेच दूध उकळू शकतं हा अनुभव त्यांना पहिल्यांदा आला. पहिल्या दिवसापासून शिवसेनेचं हेच धोरण आहे. गेल्याही वर्षी जेव्हा शेतकऱ्यांचा संप झाला होता तेव्हा शिवसेना बेधडक शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरली होती. तो शेतकऱ्यांनी संप केला होता तेव्हा बाकीचे पक्ष कचरत होते शेतकऱ्यांची बाजू घ्यायला. मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर करून टाकलं होतं की हा काही शेतकऱ्यांचा संप नाही, हे काही शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, ह्याच्यात राजकीय पक्षांचा सहभाग आहे, हात आहे. आणि तेव्हा मी ठामपणाने सांगितलं होतं की माझा हात पाय डोकं सगळं त्याच्यामध्ये अख्खा सदैव मी म्हणजे माझा पक्ष शिवसेना हा सदैव आणि सदेह शेतकऱ्यांसोबत आहे, राहील आणि राहणार. त्याच्यात मला काही कोणाची भीती वाटण्याचं कारण नाही. तुम्ही असं आता म्हणालात की आतापर्यंत जे सत्तेवर बसले त्यांनी फक्त दुधावरची मलई खाल्ली. गेल्या 50 वर्षापासून किंवा 40 वर्षापासून मलई खाणाऱ्यांचं राज्य आपण घालवलं आहे. ते काँग्रेसचं असेल, ते राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल, सहकार क्षेत्रातले
किंवा या दूध सोसायट्या किंवा इतर ज्या सूतगिरण्या आहेत यांचं राजकारण ज्यांनी केलं, असं हे काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य घालवल्यावरती 4 वर्षापासून श्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक राज्य आहे. 4 वर्षामध्ये अनेक प्रश्न हे आपण सोडवू शकलो असतो. शेतकऱ्यांचे असतील, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे असतील. मग मलई गेली कुठे? मग आताची मलई परत का पेटली? कारण आपण जेव्हा लोकांकडे मतं मागतो तेव्हा आमच्या हातामध्ये फक्त 1 वर्षासाठी सत्ता द्या, आम्ही सगळे प्रश्न सोडवू, ही आपली भूमिका मतं मागताना असते. हे आपण सगळेच मतं मागतो अशा वेळेला. पण 4 वर्षानंतर सुद्धा आपण 40 वर्षापूर्वीच्या राज्यकर्त्यांचे जर प्रश्न उकळून काढणार असू, मग जनतेने आपल्याला सत्ता का दिली? नाही, म्हणून मी ते विषय मी काढलेलेच नाही आहेत. मी आपल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की दुधावरची मलई आजपर्यंत खाल्ली गेली आणि दूध उकळतं राहिलं तर त्याच्यावरती मलई येणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं शेतकऱ्यांनी सुद्धा सदैव जागं राहिलं पाहिजे, धगधगतं राहिलं पाहिजे. 1 वर्षाची सरकार द्या, एकदा आम्हाला संधी द्या. बरोबर आहे तुमचं, हे तर सगळे बोलतात आणि ते बोललं जातंच. आणि मला वाटतं शिवसेनेची हीच भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या संपात सहभागी झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मी तर कर्जमुक्ती म्हणतोय, त्यांच्याकडे कर्जमाफी हा शब्द आहे, मी पूर्ण कर्जमुक्ती मागतोय, पण ती घोषणा करावी लागली. आता ती केल्यानंतर मी शिवसैनिकांना सांगितलेलं आहे की तुम्ही गावोगावी खेडोपाडी खरोखर ही योजना शेतकऱ्यांना लाभ देते का? लाभार्थी जे आहेत, लाभार्थी हा शब्द खरा चुकीचा आहे, पण ज्यांचा हक्क आहे त्यांना तो हक्क मिळतोय का? कारण अनेकदा असंही झालेलं आहे की एका शेतकऱ्याने आपल्या इकडेच त्याचं नाव त्या शेतकऱ्यांच्या यादीत नव्हतं कर्जमाफीच्या, त्याचं नाव म्हणजे ते वैध किंबहुना त्याला ते मिळण्याचा त्याचा हक्क असताना सुद्धा ते नव्हतं, म्हणून त्याने आत्महत्या केली. आणि दुसरीकडे एका ठिकाणी असं हे झालं की एका झालेल्या गुन्ह्यामध्ये जो माणूस नव्हता त्याचं नाव गुंतलं गेलं. म्हणजे तो गेलेला माणूस वारलाय त्याचं नाव त्याच्यात गोवलं गेलं. म्हणजे जो आहे तो आत्महत्या करतो, त्याचं नाव त्या यादीत नाही म्हणून, आणि जो नाही त्याचं नाव गुन्हेगार म्हणून यादीमध्ये. तर ह्या मंत्रालयामध्ये होत आहेत. नाही, तेच हा सगळा जो काही कारभार चालतोय, मग फरक नेमका काय आहे? तुम्ही जो प्रश्न विचारलात की पहिल्या सरकारच्या सत्ता काळातला कारभार आणि बदललेल्या सत्तेचा कारभार, ह्याच्यात फरक नेमका काय? तो फरक मला पाहिजे, आणि तो दिसत नसेल तर मी बोलणार. एक फरक अजून इथे दिसतो नेहमी, की जेव्हा महाराष्ट्रामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, संघर्ष निर्माण होतो, सरकार अडचणीत येतं, तेव्हा विरोधी पक्षात बसलेले लोक प्रश्न विचारतात, शिवसेना काय करते? विरोधी पक्षाचा हा प्रश्न जेव्हा असतो, शिवसेना काय करते, तेव्हा तमाम राज्याच्या जनतेची अपेक्षा असते की या प्रश्नावर फक्त शिवसेनाच भूमिका घेऊ शकते, बाकी सगळे कुचकामी आहेत. नक्कीच. आणि हे विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांची हतबलता मान्य केल्याचंच एक मी म्हणून उदाहरण आहे की आम्ही करतो, शिवसेना काय करते, म्हणजे आमच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. जे काम तुम्ही करायला पाहिजे ते आम्ही करू शकतो, आणि आम्ही जे करतो ते केवळ विरोधाला विरोध म्हणून कधीच करत नाही. आणि त्याचकरता आज सुद्धा मी शिवसेनेने तटस्थ राहण्याची जी भूमिका घ्यायला सांगितलेली आहे लोकसभेमध्ये, की कोणाच्याही मागे आम्ही फरफटत जाणार नाही. कोणाच्याही दुसऱ्याच्या लढाईची बंदूक किंवा दुसऱ्याची बंदूक मी शिवसेनेच्या खांद्यावरती ठेवू देणार नाही. जनतेची लढाई शिवसेना म्हणून लढेल, पण याच्याही मागे फरफटत जाणं आणि त्याच्याही मागे फरफटत जाणं, हे असे फरफटत जाणारे आम्ही नाही आहोत. पण बंदूक जरी दुसऱ्याच्या खांद्यावर नसली तरी तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट नेमबाज आहात. तुम्ही अनेकदा शूटिंगच्या रेंजवर जाऊन तुम्ही नेमबाजी करता, आणि शक्यतो तुमचा नेम चुकत नाही, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि तुम्ही जवळजवळ सगळ्या प्रकारच्या बंदूक आणि शस्त्र चालवताना मी पाहिलेलं आहे, आणि तुम्ही या नेमबाजीचा आनंद घेता. नक्कीच. पण दुसऱ्याच्या खांद्यावरची बंदूक जरी उडवली, दुसऱ्याच्या खांद्याने दुसऱ्याची बंदूक माझ्या खांद्यावरती मी पण तुमच्या खांद्यावर सुद्धा बंदूक आहे, तो बार कधी उडणार? माझ्या खांद्यावरती नाही, माझ्या हातात बंदूक आहे. तो बार कधी उडणार? उडणार ना. मागे एकदा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, तेव्हा ते म्हणाले होते की सावज टप्प्यात आल्यानंतर बार उडवायचा असतो. पण सावध टप्प्यातून सुद्धा पळताना दिसतंय सारखं, किंवा तुम्हीच नेम चुकवताय. काही वेळेला सावजावरती गोळी मारण्याची गरजच नाही, ते पळून पण पडू शकेल. तुम्ही सावजाला दमवताय. काही असेल. नाही, याच्यामध्ये एक गोष्ट, एक थोडीशी मजा मस्करी म्हणून गंमत, ठीक आहे, पण एवढ्या सोप्या पद्धतीने राजकारण करून नाही चालत. कोणावर तरी सूड उगवायचा म्हणून मी राजकारण कधीच केलेलं नाहीये.
ठीक आहे ना, मी आजही लोकांना मी समजा नाही म्हटलं तरी जगजाहीर आहे की 25 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. आम्ही त्यांना मित्र मानलं कारण हिंदुत्व, देश, हिंदुत्वासाठी आणि देशासाठी. आणि तोच पक्ष जर का सत्तेवरती आल्यानंतर अजूनही हिंदुत्वाचे विषय असतील, देशाचे विषय असतील, देशाची सुरक्षितता असेल, देशातलं हिंदूंचं एक स्थान असेल, हिंदुत्वाचा विषय असेल. हिंदुत्व म्हणजे काय नेमकं? पूर्वी शिवसेना प्रमुखांना एक प्रश्न विचारला जायचा की तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? आता मला असं वाटतं की तेव्हा ती शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की राष्ट्रीयत्व हे आमचं हिंदुत्व आहे. घरात जाऊन देवळात जाऊन घंटा वाजवणारा हिंदू मला नको आहे, शेंडी जानवायचं हिंदुत्व मला नको आहे. तर तो जो विचार होता ना, तो आज पुन्हा प्रभावीपणाने मांडण्याची आणि अंमलात आणण्याची गरज आहे. पण जे शिवसेना प्रमुखांना हिंदुत्व अभिप्रेत होतं ते हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व होतं. हो, बरोबर आहे. ते शिवरायांचं हिंदुत्व होतं. हो, पण गेल्या 3 वर्षापासून या देशामध्ये जो हिंदुत्वाच्या नावावर एक उन्माद चाललेला आहे ते तुम्हाला हिंदुत्व मान्य आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. हेच तर मी सांगतोय. ज्या प्रकारे रस्त्यावरती एक कोणी काय खावं, कोणतं मांस खावं याच्यावरून ज्याला मॉब लिंचिंग म्हणतो, सामुदायिक हल्ले, लोकांच्या हत्या रस्त्यावरती होत आहेत हिंदुत्वाच्या नावाखाली, प्रार्थना स्थळावरती हल्ले होत आहेत. हे हिंदुत्व तर मला असं वाटतं शिवसेना प्रमुखांना कधीच मान्य नव्हतं. कधीच नाही, मलाही नाही, अजिबात नाही. आणि शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व किंवा शिवरायाचं हिंदुत्व, आमचं कोणाचंही असं म्हणणं नाही की गायी कापा, अजिबात नाही. पण गायीला वाचवा आणि त्याच्यासाठी आता काय यमक जुळवायचं किंवा कोट्या करायच्या म्हणून नाही मी बोलत. पण एका बाजूला पण जसं महिलेला दुसरा शब्द एक आपण बाई म्हणतो किंवा स्त्री म्हणतो. गायीची रक्षा करताना आज आपला हिंदुस्थान देशातला स्त्रियांसाठीचा सगळ्यात असुरक्षित देश आहे. याच्यासाठी मला लाज वाटली पाहिजे. गोमाता वाचली पाहिजे, पण माझी माता तिचं काय? आणि ती न वाचवता तुम्ही गायीचं मांस खाल्लं का, गाय कोणी काय करते ह्याच्या मागे जर लागणार असाल तर हे थोतांडे तुमचं, हे हिंदुत्व नाही आहे. म्हणजे शिवरायांच्या आशीर्वादानं चाललेलं राज्य म्हणून जे राज्य राज्यावरती आलं, ज्याचे होर्डिंग्स लागले, ते शिवरायांच्या विचारानं चाललेलं नाही. पण विधानसभेमध्ये गेल्या काही दिवसापासून एक विषय शिवरायांच्या नावानं गाजतोय, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकाचा. या स्मारकाच्या बाबतीत नक्की शिवसेनेची भूमिका काय आहे? या स्मारकाच्या जलपूजनाला मी गेलो होतो, आवर्जून गेलो होतो. अर्थात ह्याच्यामध्ये मतमतांतर असू शकतील की स्मारकं कसली बांधताय त्याच्यापेक्षा हे करा, हे काय करताय त्याच्यापेक्षा ते करा, असं नाही. माझं म्हणणं शिवरायासाठी जे जे करता येणं शक्य असेल ते सगळं करा. का नाही करायचं? कारण ते जर का झाले नसते तर आपण कोण असतो? आपलं अस्तित्व तरी असतं का? त्याच्यामुळे त्यांचंही स्मारक भव्य दिव्य करा. ते करताना तिथला पैसा तिकडे वापरण्यापेक्षा इकडे वापरा. नाही, माझं म्हणणं तेही करा आणि हेही करा, हेही करा. पण शिवरायाचं स्मारक म्हणजे अभिमानाने एक छाती फुलून येईल आणि मान उंचावून सगळे बघतील. मान उंच झाली पाहिजे, नाही तर दुसरं कोणी आपल्याकडे असं दिसतच नाही की त्यांच्याकडे पाहताना मान उंचावून आपण बघू शकतो. पण इतकं उंच स्मारक कशा करता हा एक प्रश्न निर्माण झाला. आणि शिवरायांच्या उंचीवरूनच वाद निर्माण या महाराष्ट्रात होतोय, दुर्दैव नाही का? या देशामध्ये शिवरायांच्या उंचीचं नेतृत्वच झालं नाही हे जर आपण मान्य करू तर मग ती पण निदान पुतळा तरी निर्माण करा. मग त्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे प्रयत्न का सुरू होत आहेत? कारण मुळामध्ये त्या उंचीचं नेतृत्वच नाहीये. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या उंचीचे पुतळे ते बनवत असतील. या संदर्भात आपल्याशी चर्चा होते का? नाही, या संदर्भात काही चर्चा झालेली नाही. फक्त सुरुवातीला मी म्हटलं तसं जलपूजनाच्या वेळेला मी गेलो होतो. पंतप्रधान आले होते, देवेंद्र फडणवीस वगैरे. आम्ही त्या एका काय ते होतं हॉवरक्राफ्ट का काय त्याच्यातनं गेलो होतो. आणि नंतर ते तिकडे कधी होईल, काय होईल, कसं करणार आहेत मला काही कल्पना नाही. पण एवढं नक्की की माझं मत आहे की शिवरायाचं स्मारक एक चांगलं भव्य दिव्य करायला काही हरकत नाही. याचा अर्थ पुन्हा असं नाही आहे की गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष करा. नाही, ते गड किल्ले आपण खरंच आता जोपासू शकतो का? आपली खरीच तशी इच्छा आहे का? कारण प्रत्येक वेळेला तसं बोललं जातं. मी स्वतः त्या जलपूजनाच्या कार्यक्रमात मोरी स्टेजवर असताना बोललो होतो की हे जसं करताय त्याचप्रमाणे शिवरायांचे जे गड किल्ले आहेत त्याची सगळी निगा राखणं वगैरे हा प्रकार जो असतो तो तुमच्या दिल्लीतील पुरातत्व खात्याकडे. त्यांचा आणि शिवरायाच्या इतिहासाचा काय संबंध आहे? त्यांना शिवरायाच्या इतिहासाबद्दल किती आत्मीयता असेल? तर ते अधिकार तुम्ही राज्याकडे द्या.
ते राज्याकडे द्या. कारण महाराष्ट्राला जेवढा शिवरायाचा अभिमान आहे तसं देशाला आहेच. कारण छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते संपूर्ण देशच हिरवा झाला असता. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जसं वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे, पण त्याची अजून एक विटी रचली गेलेली नाही आहे. त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक कधी होत आहे याकडे सुद्धा देशाचं लक्ष आहे. त्या संदर्भात काय वाटचाल? सांगतो. एक तर पहिली गोष्ट शिवसेना प्रमुखांचं एक स्मारक कल्याणमध्ये झालेलं आहे. दुसरं संभाजीनगरमध्ये होते, तिथे सुद्धा तो आराखडा बनवणं काम चालू आहे. आणि तिसरं मुंबईमध्ये महापौर निवासामध्ये. आता तो जो काय एक बंगला आहे किंवा ते महापौर निवास स्थानाची जी इमारत आहे, हे नुसतं जागेला जागा म्हणून आम्ही मागितली नव्हती. त्याच्या मागे आमच्या भावना आहेत. ह्याचं कारण शिवसेनेचे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त महापौर जे झाले ते तिथे राहिलेले आहेत. शिवसेना प्रमुखांच्या वेळेला सुद्धा अनेक राजकीय घडामोडी ज्या घडल्या त्यातल्या काही महत्त्वाच्या बैठका त्या वास्तूत झालेल्या आहेत. समोरच शिवाजी पार्क आहे, शिवतीर्थ आहे, जिथे शिवसेना प्रमुखांनी इतिहास घडवला. बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे, म्हणजे दुसरा हिंदू हृदय सम्राट आहे, म्हणून त्या जागेचं एक महत्त्व आहे. आता ते करताना खूप काळजीपूर्वक आम्हाला ते करावं लागतं. कारण ती जी वास्तू आहे तिला कुठेही हात न लागता, कारण त्या वास्तूचं एक महत्त्व आहे, ती पाडून अजिबात शक्य नाही. तिला धक्का न लावता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. छान पाठीकडे समुद्र आहे. समुद्र आहे म्हटल्यानंतर काही बांधकामासाठी बंधन आहेत, CRZ वगैरे. मग हेरिटेज ती वास्तू आहे, त्या हेरिटेजची परवानगी आता गेल्या आठवड्यात मिळवली. आणि आता हे प्रकरण दिल्लीला गेले अंतिम मंजुरीसाठी. मी पहिल्याच दिवशी सांगितलं की जोपर्यंत सगळ्या मंजुऱ्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत मी या गोष्टीला हात नाही लावणार. कारण काम सुरू झालं आणि मग एखादी परवानगी अडली असं नाही चालणार मला. सगळं गो हेड झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या स्मारकावरून सुद्धा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. नाही, तो आता दुसरे राहिलो केवळ वादापुरते ते करतील. पण आता कोणताही वाद नाही आहे. अशा प्रकारे जे आपले स्वतःचे श्रद्धेचे विषय शिवसेनेचे किंवा महाराष्ट्राचे आहेत त्याच्यावरती वाद निर्माण करून आहे ना शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेच्या वाघाची कोंडी करण्याचे प्रयत्न नाही अजिबात सत्तेच्या माध्यमातून होतात का? अजिबात नाही. निदान मी बाकीच्या विषयाबद्दल जरी सरकारच्या विरोधात मतं जी माझी आहेत ती मांडत असलो तरी या बाबतीमध्ये माझा आग्रह आहे की मला सगळ्या परवानग्या रीतसर पाहिजेत, कायदेशीर पाहिजेत, त्याच्यानंतर ते काम सुरू होईल. कारण शिवसेना प्रमुखांचं स्मारक हे सदैव शक्तीपीठ म्हणून पाहिलं जाईल. त्याच्याच आणि स्वरूपात शिवसेनेला शक्ती मिळावं असं कुठलेही प्रयोग किंवा स्मारकं इथे होऊ नयेत किंवा अशी स्थानं होऊ नयेत असा सुद्धा विचार असू शकतो अनेक ठिकाणी. असू शकेल, पण तो काय अंमलात येऊ शकणार नाही आणि तो येऊ देणार नाही. तसं हे स्मारक होणार. अंतिम मंजुरीसाठी हे आता दिल्लीला गेलेलं आहे. आणि मी पुन्हा सांगतो की मला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कायदेशीर पाहिजेत. त्याच्यात कोणतीही गोष्ट काम सुरू झाल्यानंतर मला थांबवणारी नको. महाराष्ट्राचं वारे कुठल्या दिशेने वाहताना आपण पाहताय आता? काय वेळेला पटकन कळत नाही वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत. असाही एक प्रकार असतो ज्याला चक्रीवादळ म्हणतात. बरं. की जे गोल गोल फिरत जातं. त्याच्यामुळे नेमकं कळत नाही की हे कोणत्या दिशेने चाललेलं आहे. पण ते येऊन गेल्यानंतर कळतं की सगळा विध्वंस झालेला असतो. बरं. अर्थात महाराष्ट्राचे वारे हे सह्याद्रीचे वारे आहेत. त्याच्यामुळे इकडे विध्वंसक वारे हे कदापि वाहू शकणार नाही, कधीच वाहणार नाही. कारण महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिलेली आहे हे आपण अभिमानाने सांगतो. आणि त्याच्यातली जसं आपण म्हणतो ना तव तेजाचा एक अंश दे वगैरे वगैरे वगैरे, तर तो आपण एक अंश जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र हा योग्य दिशेने जाऊ शकतो आणि जातोय. या वादळ आणि वाऱ्यामध्ये शिवसेनेचं या क्षणी नक्की स्थान काय आहे? मला वाटतं मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही ते सांगितलेलं आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. 27 तारखेला तुमचा वाढदिवस आहे. किती वर्षाचे होणार विचारू नका. पण नेत्याला तुमच्यासारखा हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे. कारण नेता कधीच वयाने वाढत नाही, तो विचाराने वाढतो. सदैव युवा नेताच राहिलं पाहिजे. होय. आणि योगायोगाने त्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. हा योग जो आहे हा महाराष्ट्रासाठी हा सत्तेत राहिल्याचा फायदा नाहीये, हा योगायोगाने आलेला योगायोग आहे. तुम्ही गुरुच्या भूमिकेत शिरलात का? अजिबात नाही.
अजिबात नाही. मी कधीही गुरु होऊ शकेन असं मला वाटत नाही. एक योगायोग चांगला आहे, नक्कीच आहे. एक गुरुशिवाय जसं आई, वडील आणि गुरु हे 3 दैवतं आपण आपल्या आयुष्यात मानायला पाहिजेत असं माझं मत आहे. आई वडील तर नक्कीच, आणि चांगला गुरु मिळाला तर तो गुरु पण गुरुदेव भव, हो. पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव. तर तो एक चांगला योगायोग आहे, आणि हे काय मी घडवलेलं नाही. आपल्या सगळ्यांचे गुरु, विशेषतः आपण शिवसैनिक म्हणून आपले गुरु हे बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख सदैव राहिले. त्यांचं नेतृत्व व त्यांचा विचार हा तुम्ही पुढे घेऊन जात आहे. याशिवाय या समाजामध्ये, राजकारणामध्ये अशी अनेक व्यक्ती असतात की ज्यांच्याकडनं आपण खूप काही घेत असतो, शिकत असतो. असे कोणी ज्युनियर गुरु आपल्याकडे आहेत का? शिकत असतो म्हणण्यापेक्षा शिकायला हवं, हां. शिकायला हवं असं मला असं वाटतं. आणि आता काळ बदललेला आहे. मगाशी आपण या पुतळ्याच्या उंचीवरनं जे बोललो की नेतृत्वाची उंची, तशीच एकूण व्यक्तिमत्वाची उंची, त्या उंचीची व्यक्तिमत्व आहेत, पण तुम्ही कशासाठी त्यांना मानता हा एक विषय आहे. आणि तसं जर बघितलं तर मी म्हणेन की एखाद दुसऱ्याला गुरु मानण्यापेक्षा आपल्या आधीची पिढी, म्हणजे आपल्या आईवडिलांची पिढी, ती आपल्याला ज्येष्ठ म्हटल्यानंतर त्यांच्याकडे आपण आदराने बघतो. आपल्या पिढीमध्ये काय आहे हे आपण बघतो. पण काही वेळेला माझं म्हणणं असं आहे की तरुण पिढीकडनं पण काही शिकण्याची गरज आहे. असं काही नाही की वय मोठं झालं म्हणजे मी सर्वज्ञानी झालो. नाही, तरुणांकडनं पण, तरुण सुद्धा खूप काही चांगलं शिकून जातात. मी सातत्यानं पाहत असतो की आपल्याला जेव्हा वेळ मिळेल, संध्याकाळ असेल, रात्र असेल, प्रवासामध्ये असेल, आपण शिवसेना प्रमुखांची भाषणं आणि संवाद ऐकत असता, सातत्यानं ऐकत असता. अजूनही आपल्याला बाळासाहेब हे गुरु म्हणून, वडील म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून, तुम्ही या पदावर बसल्यावर सुद्धा म्हणतोय मी, किती मोठे वाटतात. मोठे म्हणजे सगळंच त्यांचं आहे. हो. मी सुद्धा जे काय निर्णय घेतो ते काय माझे नाही आहेत. ही प्रेरणा कुठून येते मला माहिती नाही. नाहीतर सगळेजण जे काही शिवसेनेचं कौतुक करतात की त्यावेळेला त्या लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युती तोडली, शिवसेना संपवण्याच्या इराद्याने तोडली, आणि तरी शिवसेनेने टक्कर दिली. ही टक्कर देण्याची हिंमत ही देतो कोण मला? ही उर्मी येते कुठून? ही प्रेरणा आली कुठून? आणि ती आल्यानंतर तमाम शिवसैनिक, तमाम मराठी माणूस हा एकवटून माझ्या मागे माझ्यासोबत उभा राहतो कसं? हे काय माझं कर्तृत्व नाही आहे. देशाच्या राजकारणामध्ये अनेक पर्व होऊन गेली, अनेक नेत्यांचे दिवस आले आणि गेले, पण 50 वर्ष ठाकरे पर्व होतं, बाळासाहेबांच्या रूपानं होतं ठाकरे पर्व. त्यांचा स्वतःचा एक विचार होता, एक नीती होती, आणि देशभरातून लोक त्यांच्याशी चर्चा करायला, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला मुंबईत येत होते. बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला कधी चाणक्य मानलं नाही, पण गेल्या काही दिवसापासून या देशामध्ये पुन्हा एकदा चाणक्य पर्व सुरू झालं असं वाटायला लागलं आहे. तुम्हाला ते जाणवतंय का? एक गोष्टीत आपण गफलत करतोय. मी काही चाणक्य नीतिविती वाचलेली नाही आहे. कारण मला, जसं आपण सांगितलं तसं, मला ठाकरे नीती किंवा बाळासाहेब नीती हीच माझ्या रक्तात भिनलेली आहे. त्याच्यामुळे मला इतर नीतिमत्ता आहे, पण इतर कोणाची काय नीती आहे त्याच्याबद्दल मी कधी तसा विचार नाही केला. कदाचित माझा तो कमीपणा असेल. पण चाणक्यने स्वतःच्या देशासाठी ती नीती वापरलेली, स्वतःच्या पक्षासाठी नाही. देशाच्या शत्रूला खतम करा असं कदाचित त्या नीतीत लिहिलं असेल, आणि नीतिमत्तेने राज्य करा हे तर नक्कीच लिहिलं असेल. मी वाचलेलं नाही चाणक्य नीती. पण ते गुण आत्मसात तुम्ही केलेत का जे स्वतःला चाणक्य मानतात त्यांनी? आणि ते जे काय राजकारण स्वतःचे आताचे जे आधुनिक चाणक्य आहेत ते देशाच्यासाठी ती नीती वापरतात की पक्षासाठी वापरतात? हा मूलभूत फरक आहे. स्वतःचा पक्ष वाढवणं याच्यासाठी चाणक्य नीतीची गरज नाही आहे. स्वतःच्या देशासाठी जसं चाणक्याने त्या अत्यंत प्रतिकूल काळामध्ये तो चंद्रगुप्त असेल, काही असेल, त्याच्या माध्यमातून ते राज्य अस्तित्वात आणलं आणि राज्य करवून दाखवलं, त्याला म्हणतात चाणक्य. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना मग कोणत्या नीतीचे धडे देता? नाही, मी असं नीतिभीती काय ठरवून सांगत नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं जी प्रेरणा येते त्यावेळेला जे मला सुचतं ते मी करतो, आणि जे मला योग्य वाटतं ते मी करतो, आणि ते मी करणार. चाणक्य नीती असेल, कौटिल्य नीती असेल,
ह्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात. याच्यामध्ये षडयंत्र असतं, याच्यामध्ये नाही बाबा, या कारस्थानं सगळ्याचा असतात. अभ्यास माझा थोडा आहे. उगाच तुम्ही पण राजकारणामध्ये ह्या सगळ्या भेदनीती, साम दाम दंड भेद हे सुद्धा चाणक्यानंच सांगितलेलं आहे. हो ना, हे साम दाम दंड भेद ही चाणक्य नीती तुम्हाला राजकारणात योग्य वाटते का? तुम्ही कोणाशी वापरतात. आणि मुळामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना, की चाणक्याच्या वेळेला निवडणुका नव्हत्या. हम्म. आज तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला म्हणजे मी जसं आम्हाला तुम्हाला असं करतो, आपण एकच आहोत, तो भाग वेगळा. पण मी आता तुम्ही मुलाखतकार म्हणून मी तुम्ही आणि आम्ही असं बोलतोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही फक्त देशप्रेमी आहात आणि आम्ही काही देशद्रोही आहोत. ज्यात संसदेमध्ये विश्वास आणि अविश्वास हा जो काही एक तिकडे जुगलबंदी चालू झालेली आहे, विश्वास कोणावरती व्यक्त करायचा? सरकारवरती. सरकारमध्ये जे बसले तेवढेच फक्त देशप्रेमी आहेत आणि सरकारच्या विरोधात बोलतात ते देशद्रोही आहेत. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की त्या संसदेमध्ये निवडून आलेला प्रत्येक जण त्याला देशातल्या जनतेने मतदान केलेलं आहे. आणि त्याला प्रत्येकाला आपल्या देशातल्या, केवळ आपल्या मतदारसंघातल्या नाही, आपल्या देशातल्या जनतेचा आवाज उठवण्याचा त्याला तुमच्या एवढाच अधिकार घटनेने दिला असेल नसेल मला माहिती नाही, पण जन्मजात मिळालेला आहे. राज्यामध्ये पुन्हा भगवद्गीता वाटपाचे प्रकार सुरू झाले. काही वर्षापूर्वी त्रिशूल वाटप व्हायचं आणि एक उन्माद निर्माण व्हायचा, एक हिंदुत्वाचं वातावरण निर्माण करायचं. पण त्रिशूल वाटपामुळे काही हिंदुत्व वाढलं नाही, ते वाढलं शिवसेना प्रमुखांमुळे. या देशाच्या रोमारोमात जे हिंदुत्व गेलं, त्या विटा जमवल्या होत्यात ना तुम्ही. हां, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी रोमारोमात भिनवलं. आता मुंबईसारख्या शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये भगवद्गीतेचं वाटप तुम्हाला कितपत योग्य वाटतं? मी माझं मत काल परवाच मांडलेलं आहे. मला वाटतं पुण्याला असताना आपणही होतात सोबत. आजच्या घडीला, आजच्या युगाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मग जर का आपण मुलांचाच विचार करणार असू, तुम्ही कुपोषणग्रस्त भागात जा आणि तिथल्या मुलांना भगवद्गीता वाटा. काय करतील ते? त्यांना भगवद्गीतेची गरज आहे का धान्याची गरज आहे? त्यांना मूलभूत शिक्षणाची गरज आहे. भगवद्गीता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि आत्मीयतेचा प्रश्न आहे. ज्याला पाहिजे त्याने ती घेऊन वाचावी. पण एका बाजूला आपण डिजिटल इंडियाचं स्वप्न बघत असू, मग ती गीता तुम्ही डिजिटल करून देत आहेत का? डिजिटल इंडियामध्ये भगवद्गीता तुम्ही कशी देता? भगवद्गीतेचं स्थान मी काही नाकारत नाही, आहे तिच्याबद्दल पण एक आदर ठेवून. पण आजच्या घडीला ती भगवद्गीता वाटण्यापेक्षा तुम्ही शिक्षण का नाही सुधारत? ज्या मुलांना तुम्ही आधीच त्यांच्या पाठीवरती दप्तराचं ओझं आहे, त्या ओझ्यामध्ये गीतेचं ओझं का टाकताय? तुमचं हिंदुत्व हे पुरोगामी पद्धतीचं दिसतं आहे मला. जसं वीर सावरकरांनी गायीच्या बाबतीत जे वक्तव्य केलं होतं की गाय हा एक उपयुक्त पशु आहे, त्या पद्धतीनं तुम्ही हिंदुत्व मांडताय. मला माहीत नाही त्याला पुरोगामी आणि, मला खरं म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला, आत्ता पण मला विचारलं तर पुरोगामी आणि प्रतिगामी या शब्दाचा अर्थच नाही मला माहीत. पुरोगामी म्हणजे नेमकं काय? मला असं वाटतं जे पटत नाही ते पुरून टाका, एवढंच त्याचा शब्द असेल. मला माहीत नाही पुरोगामी. आणि शेवटी माणूस म्हणून तुम्ही सर्वसाधारण माणसं जर का विचार करा ना, म्हणजे माणसाला आधी अन्न नाही वस्त्र ठीक निवारा. आहे, बरोबर आहे. भगवद्गीता दिल्यानंतर हरकत नाही, द्या भगवद्गीता वाटा. त्याच्यातनं चांगली माणसं जर निर्माण होत असतील अवश्य करा. पण ते शिकून डिग्रीची भेंडोळी घेऊन बाहेर पडलेल्यानं नोकरी देता का तुम्ही? म्हणजेच माणसानं प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. जसं शिवसेना प्रमुखांनी प्रॅक्टिकल सोशलिझम हा विचार दिला होता. अन्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे काही नाही, जे गाडगेबाबांनी सांगितलं होतं, जो गाडगे बाबांनी सांगितलं. आज तेच चाललंय सगळं. सफाई 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 म्हणतात. पहिलं त्याच्यातलं हे संत गाडगेबाबा. आता कदाचित चरख्यावरनं गांधींना काढण्याचा प्रयत्न झाला तसं गाडगेबाबांना पण काढतील की काय? गीतेतला कोणता श्लोक तुम्हाला प्रभावित करतो का कोणता प्रसंग प्रभावित करतो? नाही बाबा, मी उगाचच सांगणार नाही. मला गीता येते. हां, मी गीता वगैरे त्या भानगडीत कधी पडलेलं नाही. पण मला जे काय त्याच्याबद्दल ऐकले त्याच्यात सारांश म्हणून विचाराल तर एवढंच वाटतं की लढाईच्या वेळेला समोर उभा आहे तो शत्रू, आपल्यासोबत खांद्याला खांदा उभा लावून उभा आहे तो आपला मित्र. हे एका वाक्यात मला कदाचित गीतेचं सार असावं असं वाटतं. मला माहीत नाही बाकी गीतेत काय लिहिले. पण महाभारत किंवा गीता ह्याच्यामध्ये हे चित्र आहे की तिथे प्रत्येकाला आपल्या नातेवाईकांना, आपला भाऊ बहीण माता वडील ह्यांच्यावर शस्त्र उगारावं लागलं सत्यमेव जयतेसाठी, धर्माच्या रक्षणासाठी. पण म्हणून मी म्हटलं ना की जे मी सांगितलं मला वाटतं ते गीतेचं सार. आता हे तुम्ही प्रसंग सांगितल्यानंतर
मग नेमकं कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं असेल? तुम्हाला कृष्ण प्रिय आहे की अर्जुन प्रिय आहे? माझ्या आजोबांची एक आठवण सांगतो. आजोबा नेहमी सांगायचे, आणि ते आहे त्याच्यामध्ये, दगलबाज शिवाजी आणि बगलबाज अर्जुन. त्या एका व्याख्यानाचं त्याने आम्हाला आठवण सांगितली, ती आजही तो लेख कुठेतरी मिळेल. आणि त्याच्यामध्ये आजोबांनी असं सांगितलं शेवटी, आधी सगळ्यांना धक्का बसला, रे हे काय बोलतायत, महाराजांबद्दल काय बोलतायत. त्यांनी सांगितलं तसं नाही आहे. कृष्णाने जी गीता सांगितली ती अंमलात आणली शिवाजी महाराजांनी. म्हणजे स्वराज्यासाठी, देशासाठी समोर कोण उभा आहे त्याचा मुलाहिजा न बाळगता जो समोर उभा राहिला आहे तो शत्रू. माझा देश, माझी जनता ही मला प्यारी आहे. आणि कर्तव्याला बगल हा अर्जुन देत होता, म्हणून कृष्णाने अर्जुनाला गीता कृष्णाला सांगावी लागली अर्जुनाला गीता. महाराष्ट्राच्या शालेय पुस्तकातील अनेक पानं अचानक गुजरातीमध्ये छापली गेली. नशीब काहीच पानं छापली गेलेत. तसं मला खरं ती वाटली जाणारी गीतासुद्धा संस्कृतमध्ये एका गुजरातीत बघायची. हे सातत्यानं का घडते असं वाटतं आपल्याला? तुम्ही कोणाला दैवत मानता त्याच्यावर आहे. आम्ही छत्रपतीने मानतो. तुमचं दैवत दुसरं कोण असेल तर तुम्ही त्याच्या भाषेत किंवा त्याचं अनुकरण करायला लागाल. मराठी भाषेवर, महाराष्ट्रावर सातत्यानं अशा प्रकारची इतर भाषिक आक्रमणं गेल्या 60 वर्षापासून सुरू आहेत आणि शिवसेना त्याविरुद्ध लढत आली आहे. कधी हिंदीचं आक्रमण होतं, कधी दक्षिणात्यांचं आक्रमण होतं, कधी बांगलादेशींचं आक्रमण होतं. आज दुर्दैवानं गुजरातीचं आक्रमण आहे, जे गुजराती आणि महाराष्ट्राचे लोक सातत्यानं एक भाऊभाऊ म्हणून राहिले. त्यांच्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे का या निमित्तानं? मलाही असंच वाटतंय. ह्याचं कारण 92-93च्या मुंबईत उसळलेल्या दंगलीमध्ये मराठी माणसांनी आणि शिवसैनिकांनी, हो मी अभिमानाने सांगतो शिवसैनिकांनी, तेव्हा मुंबईतील तमाम हिंदूंचं रक्षण केलं. नाहीतर हिंदू मुसलमान दंगलीमध्ये मराठी शिवसैनिक का पकडला गेला? म्हणजे मग हा हिंदू आहे तरी कोण, जो दंगल करतो आणि पळून जातो, कोणालाच दिसत नाही. तर त्यावेळेला अनेक ह्या सगळ्या गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, ह्या सगळ्या माता भगिनींचं रक्षण शिवसैनिकांनी केलं, केवळ आणि केवळ हिंदू म्हणून. आता ते जे हिंदुत्व म्हणून एकजूट झाली होती, जी त्यावेळेला काँग्रेसला भारी पडली होती, आणि ती हिंदू म्हणून शिवसेना प्रमुखांनी ते करून दाखवलं होतं एकत्र, सगळ्यांची एकजूट. ती जोपर्यंत फुटली जात नाही, ती जोपर्यंत आपण फोडत नाही, तोपर्यंत आपली इकडे डाळ शिजणार नाही. हे जे कदाचित आजच्या चाणक्यांना वाटत असेल, त्याच्यात साम दाम दंड भेद हा प्रकार ते करत असतील. हिंदुत्वाची वज्रमूठ जी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली सातत्यानं मजबूतीनं महाराष्ट्राला दिसत होती, तो जात-पात आणि प्रांतविरहित अशी वज्रमूठ होती. त्या भगव्या झेंड्याखाली गुजराती बांधव होते, त्या भगव्या झेंड्याखाली हिंदी भाषिक होते, जैन होते, त्या झेंड्याखाली जैन होते. म्हणजे शिवसेनेला किंवा शिवसेनेचं प्रखर हिंदुत्व कमजोर करण्यासाठी फोडाझोडा ही नीती अवलंबली जाते आहे का? हेच मी म्हटलं ना, की आत्ताची जी काही चाणक्य स्वतःला समजत आहेत, त्यांची ही भेदनीती आहे का, ह्याचा तमाम हिंदूंनी विचार करावा. आणि मग उद्या अशी वेळ येणार नाही तर आली. एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी हातात कोणतीही सत्ता नसताना पोलिसांचा वापर न करता हिंदूंना वाचवलं होतं, स्वतःच्या जीवावरती उदार होऊन. हे विशेष. हातात सत्ता आल्यानंतर पोलिसांना पुढे करून मी इकडनं आदेश देऊ शकतो, पण तिकडे स्वतः शिवसैनिक रस्त्यावरती उतरून हिंदूंना वाचवलं होतं. अनेक शिवसैनिकांवरच्या केसेस, अनेकांनी त्यावेळेला लाठा काठ्या, काहींनी गोळ्या झेलल्यात, अनेकांच्या केसेस आत्तापर्यंत चालू होत्या. हे सगळं कोणासाठी त्यांनी भोगलं, कोणासाठी सोसलं? का त्यांनी त्यावेळेला त्या लाठ्याकाठ्यांचे वळ, स्वतःची आयुष्य त्यांना होती ना, आहेच ना, स्वतःचंही कुटुंब आहे, पण घरदार न बघता हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते रस्त्यावरती उतरले. समोरून कोण अंगावरती येते, तो किती सशस्त्र आहे त्याची पर्वा न करता तो त्यांना भिडला होता आणि आपल्याला वाचलं होतं. हे निदान या भेदनीतीला बळी पडणाऱ्यांनी जरी आठवलं तरी मी म्हणेन हिंदुत्व आपलं आभारीत राहील. हे जे शिवसेनेपासून जे लोक किंवा एक समाज तोडण्याचा प्रयत्न झाला, त्याच्या मागे राजकारणाचं झालेलं व्यापारीकरण हे कारणीभूत आहे. व्यापारीकरण हे दुर्दैवाने दिसतंय, हे दिसतंय. पण शेवटी व्यापार हा शब्द पैशाशी संबंधित आहे. पैशाने काय काय विकत घेता येऊ शकतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. पैशाने प्रेम नाही विकत घेता येणार.
जी आपुलकी आहे ती नाही विकत घेतली येणार. त्याच्यामुळे जे मी म्हटलं की मगाशी बोलताना मी बोललो होतो की शिवसैनिक स्वतःच्या जीवाची आणि घरदाराची पर्वा न करता रस्त्यावरती उतरला होता. हे व्यापारातनं विकत नाही घेतलं जाऊ शकत. ते रक्तात असावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यावर राज्य केलं. ते व्यापारी नव्हते छत्रपती शिवाजी महाराज, तरी त्यांना सुरत लुटावी लागली. याला तुम्ही काय म्हणाल? तर तो एक स्वराज रक्षणासाठी. बरोबर आहे. त्यांनी व्यापार कधीच केला नाही, म्हणून तर तो शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा राजा मानला जातो, दैवत मानला जातो. व्यापाऱ्यांचा राजा नाही मानला जात. आणि बाळासाहेब किंबहुना एक माहितीसाठी सांगतो, वाचनात माझ्या असं आले की आपल्या देशात आरमाराची स्थापना तर शिवरायांनीच केली. होय. त्याच्या आधी जी काय थोडीफार ही बंदोबस्त हा जो काही प्रकार होता तो वापरला जायचा तो व्यापाऱ्यांच्या बोटीसाठी इतर राज्यामध्ये. पण लढाईसाठी आणि स्वराज्यासाठी किंवा स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी आरमाराची मूळ कल्पना ही शिवरायाची. शिवसेनेवरचं होणारं आक्रमण हे महाराष्ट्रावरचं आक्रमण असं लोकांना सतत वाटत आलं. महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न पडद्यामागून सुरू आहे असं आपल्याला वाटतं. शेवटी दुःख एकाच गोष्टीचं आहे की त्यावेळेला हे वाटल्यानंतर शिवरायाच्या वेळेला तो तमाम मराठमोळा महाराष्ट्र हा एकवटला होता. किंबहुना जर शिवराय नसते तर देश हिरवा झाला होता असतं हे तर सत्यच आहे. 18 पगड जातीपातीत विखुरला गेलेला मराठा म्हणजे मराठी माणूस हा शिवरायांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र आणला आणि तो एकवटून तो मोगलांशी लढला. तशी एकजूट ही आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा व्हायला पाहिजे की आपल्याला खेळवलं जाते आणि आपल्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचं जे काही पाप आहे ते आपल्याकडनं करवून घेतलं जाते. हे इथल्या जे कोणी करणारे असतील त्यांच्या कठपुतळ्यांना समजलं पाहिजे. संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे आपण आपलं घर फोडतोय हे जर का असतील कठपुतळे तर त्या कठपुतळ्यांना समजलं पाहिजे. देशभरामध्ये झालेल्या जवळजवळ सगळ्याच पोटनिवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. ही एक जनभावना आहे जो उद्रेक प्रकट झाला. मग उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल. महाराष्ट्रात सुद्धा 2 पोटनिवडणुका झाल्या, एक पालघर आणि एक भंडारा आणि गोंदिया. आणि आपण जो स्वबळाचा नारा दिला त्या स्वबळाचा पहिला बॉम्ब हा पालघरला आपण फोडलात. पण दुर्दैवाने पालघर आपण हारलात आणि त्याच वेळेला विदर्भात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. या 2 निकालांचे विश्लेषण तुम्ही कसं कराल? हा प्रश्न चांगला आहे आणि हा लोकांना कळला पाहिजे. दोन टोकाचे मतदारसंघ आहेत. होय. आपला पालघर गुजरात बॉर्डरवर आहे आणि गोंदिया भंडारा हा त्या बाजूला मध्य प्रदेश वगैरे तो तिथल्या त्या टोकावर आहे. पालघर हा मतदारसंघ शिवसेनेने लोकसभा म्हणून कधीच लढलेला नाही. म्हणजे आता मी हारण्याची कारणं नाही सांगत, पण ही कारणं सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल की हा निसट्टा पराभव सुद्धा विजयाच्या बरोबरीचा आहे. पालघरमध्ये शिवसेनेची यंत्रणा मुळामध्ये तशी नव्हतीच. ज्यावेळेला आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला जात होतो, एकनाथ शिंदे आणि तमाम ठाण्यातले मुंबईचे सगळे चांगले चांगले शिवसैनिक तिकडे जीवाचं रान त्यांनी केलं. तर एक गोष्ट लक्षात आली की हा मतदारसंघ भाजपला दिला आहे. त्याच्यामुळे तिथे अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखाही नव्हत्या, कार्यकर्ते नव्हते. पण यावेळेला झालेलं मतदान आहे म्हणजे डहाणू विधानसभा मतदारसंघ. त्यावेळेला आपण अचानक लढलो होतो. युतीत तोही भाजपकडे होता. त्यावेळेला शिवसेनेला मला वाटतं 7,000 मतदान होतं. यावेळेला ते 35,000च्या वरती मिळालेलं आहे. आजही तिकडे तसं शिवसेनेचं काहीच कार्यकर्ते हा प्रकार नव्हता. आदिवासी भाग मोठा आहे. त्या आदिवासींना ज्या वेळेला कार्यकर्ते आमचे प्रचाराला जायचे तेव्हा त्यांना विचारायचे, आपला उमेदवार वनगा माहिती आहे ना, श्रीनिवास वनगा? ते बोलले हो. निशाणी काय? ते सांगायचे फूल. याचं कारण वनगा, चिंतामणराव वनगा ज्या चिडीतनं मी ती निवडणूक लढलो होती एवढ्यासाठी की आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी वाहून टाकलं होतं पक्षासाठी. आणि अशा एक आपल्या पक्षासाठी आयुष्य वाहून टाकणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या परिवाराची चौकशी आपण आपल्या पक्षाकडनं केली जात नाही, ही मला एक खंत आणि राग होता. चिंतामणरावांनी जी आपली आयुष्य किंवा कारकीर्द तिकडे पूर्णपणे वाहून टाकली, त्याच्यात त्यांनी जो प्रचार केला तो भाजपचा. त्याच्यामुळे वनगा म्हटल्यानंतर निशाणी फूल, त्याच्याऐवजी धनुष्यबाण हे लोकांना सांगावं लागत होतं.
अनेक ठिकाणी मी बोललो तसं शिवसेनेची यंत्रणा नव्हतीच. आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी जो काय सामदाम दंडभेदाचा खेळ झाला, अचानक मतदान संपताना शेवटच्या तासात लोक आणली गेली, महिला आणल्या गेल्या, मतदान झालं वगैरे वगैरे, खूप गोष्टी त्याच्याबद्दल तक्रारी वगैरे होणार आहेत. हा एक प्रकार होता. आणि दुसरीकडे भंडारा गोंदिया हा खरा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच होता किंवा आहे. प्रफुल्ल पटेल हे गेल्या वेळेला पराभूत कसे झाले हा एक धक्का होता, की त्या लाटेत प्रफुल्ल पटेल पडले, हा धक्का होता. आणि तो मतदारसंघ पुन्हा जर का काँग्रेसने जिंकला असेल तर ती निवडणूक त्यांना तशी सोपी होती, कारण तेव्हा ती लाट होती. पण आता ह्याच्यामध्ये ह्या दोन चित्रातला फरक लक्षात तुमच्या आल्यानंतर पालघरचा शिवसेनेचा निसट्टा पराभव हा खरा पराभव मी मानायला तयार नाही, हा विजय आहे. तिकडे बाकीच्या शेवटच्या दिवशीच्या जर काही गोष्टी, पैसे वाटताना लोकांना पकडलं गेलं पण कारवाई झाली नाही. कारवाई झाली नाही. म्हणजे सामदाम दंडभेद हे राज्यकर्ता जेव्हा वापरतो आणि तो शिवसेनेचे पंख छाटण्यासाठी वापरतो, ह्याचा तुम्ही काय? नाही, आता हे कारण स्वतःला तुम्ही एक स्वबळाची गरुड जेब घेतलेली आहे. नाही, हे स्वतःला जे चाणक्य समजतात त्यांची नीती आता सगळ्यांना समजायला लागलेली आहे. आणि तिचा अभ्यास केल्यानंतर पुढची नीती शिवसेना ठरवणार. अनेक विषय सरकारमध्ये आपण असताना सुद्धा मतभेद सुरू आहेत. त्यातला एक महत्त्वाचा विषय महाराष्ट्रातला जो आहे हा कोकणातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाचा आहे. आणि आपण सातत्याने विरोध करून सुद्धा आणि जनतेला आश्वासन देऊन सुद्धा राज्य सरकारनं किंवा मुख्यमंत्र्यांनी शेवटी या नाणार प्रकल्पावर केंद्रानं मोहर उठवू दे ना. हा जनतेशी विश्वासघात किंवा दगाबाजी वाटत नाही का? दगाबाजी तर आहेच, पण त्यांनी टाइमपास करण्याचा प्रयत्न करावा. तो काही प्रकल्प नाणारला होत नाही. त्याच्यामुळे माझं मत असं आहे की जास्त त्याच्यावरती टाइमपास न करता तो प्रकल्प कुठे न्यायचा असेल त्याच्या पर्यायाची शोधाशोध केंद्राने आणि मुख्यमंत्र्यांनी सुरू करावी. जास्त वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. तुमचा करार नाही तर वाया जाईल. करार केलेलाच आहात तर तो ते काय म्हणतात पश्चिम किनारपट्टी, हो, तर त्या किनारपट्टीवर कुठे घेऊन जा. तुम्ही विकासाला विरोध नाही, करता असा आरोप होतोय. किंबहुना भाजपच्या आमदारांनी मागणी केली, शिवसेनेच्या नाही, भाजपच्या. कारण भाजपमध्ये सगळे तज्ज्ञ लोक आहेत. आम्ही काय बिनअभ्यासाची लोक आहोत. आम्ही जे काय बोलतो ते तुम्हाला पटणार नाही. आम्ही म्हणतो की हा प्रकल्प विनाशकारी आहे, पर्यावरणाला धोका आहे, तर आम्हाला काय अक्कल नाही आम्हाला अक्कल. तुमच्याच आमदारांनी तो प्रकल्प विदर्भात मागितलेला आहे. आता त्याच्यात तुमचं म्हणणं की त्याला पाणी लागतं. त्याच आमदारांनी, आशिष देशमुख माझ्याकडे आला होता, पोरगा चांगला आहे, त्यांनी देशात इतरत्र 6 ते 7 ठिकाणी जमिनीवरती अशा प्रकारचे लागलेले प्रकल्प दाखवलेले आहेत. बिहारमध्ये आहेत, बिहारमध्ये बऱ्याच ठिकाणी 6-7 ठिकाणी आहेत. हां, पण तुम्ही बुलेट ट्रेनला विरोध केला. बुलेट ट्रेन कोणासाठी, किती वेळा तुम्ही जाणार त्याच्यात? कारण तुम्ही सातत्यानं या प्रकल्पांना विरोध केल्यामुळे तुमच्यावरती असा ठपका येतो आहे राज्यकर्त्या पक्षाकडून की उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना विकास नको आहे. ठीक आहे, एक क्षणभर मी तुमचा प्रश्न, तुम्ही विकासाच्या याच्यात खड्डे निर्माण करताय. सांगतो. मी तुमचा आरोप हो मी स्वीकारतो. मी आहे विकासाच्या विरोधात आहे असं माना. हो. माझं काय म्हणणं आहे की मला आता याच्या पुढे मुंबईचा विकास किंवा काही नको. फक्त एकच काम कराल का, यापूर्वी मुंबईमध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या तुम्ही दिल्ली आणि इतरत्र नेल्या त्या मला माझ्या मुंबईला परत द्या. देता का? जे देशाचं आर्थिक केंद्र माझ्या मुंबईमध्ये होणार होतं ते तुम्ही गुजरातला नेलं, ते मला द्या ना परत. म्हणजे सगळे विनाशकारी प्रकल्प, नाणारमध्ये येणार होती ती रिफायनरी, त्या रिफायनरीचा अर्थकारण बदलेल. कोणाचं बदलेल? किती तेल त्यातनं महाराष्ट्राला मिळेल? म्हणजे पैसा हा तर साधा मुंबईचा ऑक्टर तुम्ही घेऊन जात आहे. तिथून येणारा पैसा जाणार दिल्लीच्या खिशात, तिकडनं तो सगळीकडे वाटला जाणार. म्हणजे तो वाटताना मग कोणाला तुमच्या निवडणुकीप्रमाणे तुम्ही तो त्यांना पैसा कमी अधिक प्रमाणात देणार. म्हणजे तो जाणार तुमच्या खिशात, त्याच्यावरती तुम्ही तुमची मस्ती दाखवणार. ती मस्ती दाखवत असताना 100% धोका तुम्ही माझ्या कोकणावरती का लादता? देश कर्तव्य मला मान्यच आहे ना, देश कर्तव्य मला कोणी शिकवू नये. कारण कोकणामध्ये अशी गावं आहेत, अशी खेडी आहेत, महाराष्ट्रामध्ये अशी आहेत की तिकडे आज देखील त्या गावातल्या 100% घरामध्ये एक तरी सैनिक आहेत, सैन्यामध्ये आहेत, गावाच्या गाव सैन्यामध्ये. त्याच्यामुळे ते देशप्रेम वगैरे आम्हाला शिकवण्याच्या फंदात ह्या लोकांनी पडू नये. पण विनाश झाला तर तो कोकणाचा. जैतापूर तिकडेच, हे तिकडेच, ते तिकडेच, ते तिकडेच, आणि मजा तुम्ही बघायची.
जैतापूरमध्ये सुद्धा विरोध त्याच्यासाठी आहे, संपूर्ण जगात न झालेला 10,000 मेगावॉटचा प्रकल्प तिकडे होणार, 2,500-2,500च्या 4 भट्ट्या, अणुभट्ट्या. ती वीज जाणार ग्रीडला केंद्राच्या. किती टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार? आणि काही टक्क्यासाठी तुम्ही 100% धोका महाराष्ट्राने घ्यावा अशी तुमची इच्छा आहे. म्हणजे काय झाल्यानंतर तुम्ही ट्विट करणार, एखादा इकडे विध्वंस झाला का तुम्ही ट्विट करणार, दुसरं काय करणार? बुलेट ट्रेन एवढे मोदी इथे आणतात महाराष्ट्रामध्ये, सुरतवरून नाही, हिरे व्यापाराने इकडे आणलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. हिरे व्यापार तुम्ही घेऊन इकडल्या जा हिरे तिकडे. व्यापाराने तिकडे जायला पाहिजे, तर विकास होईल. तुम्ही हिरे आणि आपण बुलेट ट्रेनला मोदींचं स्वप्न तुम्ही चुराडा करून टाकताय. मी जगतो तो माझ्या राज्यातल्या सामान्य जनतेच्या स्वप्नासाठी, मोदींच्या स्वप्नासाठी नाही. मोदींच्या स्वप्नासाठी नाही, मी माझ्या देशाच्या जनतेच्या सामान्य माणसाच्या स्वप्नासाठी मी लढतोय. काय स्वप्न आहे तुमचं? सांगतो ना. आधी पहिले इथला हिरे व्यापार तुम्ही तिकडे नेलात. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या किती लोकांना रोज अहमदाबादला बुलेट ट्रेननी जाण्या एवढी तातडीची गरज असते. मग त्याच्यापेक्षा तुम्ही माझी मुंबई आणि नागपूर राजधानी आणि उपराजधानी जोडून द्या ना बुलेट ट्रेननी. समृद्धी महामार्ग करताय. समृद्धी महामार्गाच्या वेळेला सुद्धा शिवसेनेने विरोध केला, तो तिथल्या लोकांसाठी. आता तिथे स्वतः आमचे मंत्री जात आहेत, एकनाथ शिंदे जात आहेत. विरोध हा 2-3 प्रकारचा तिथे होता. एक, काही जणांचं समृद्धी महामार्गाच्या बद्दल मी सांगतोय, म्हणणं होतं की आम्हाला जमिनीचा योग्य तो मोबदला मिळत नाही. तो मोबदला आता मिळवून दिला जातोय. काही जणांचं म्हणणं होतं, आणि ते मी स्वतः पाहिले, बहरलेली फळबाग ती कागदावरती तिथल्या या नोकरशहानी लिहून टाकली ही खडकाळ आहे, आणि त्याच्यावरनं रस्ता जाणार होता. तो रस्ता तिकडनं आम्ही वळून नेला. म्हणजे विकासाला विरोध करायचा असता तर आम्ही समृद्धी महामार्ग पण रोखून धरला असतं. मुळामध्ये विरोध आम्ही जो करतो तो तिथल्या स्थानिकांसाठी करतोय. नाणारमध्ये जी काय यादी छापली गेलेली, सामनाने छापली, तिथले कोकणी लोक, हे कोकणी कोण आहेत? जैन, पटेल, पारेख, यांचा काय कोकणाशी संबंध? बरं, ही जमीन, हा नवीन कोकणी जमात आलेली आहे. तेच ना. यांना कोकणी सगळी भाषा येत नसेल तर त्यांना बाकी कोकणी भाषेतल्या आणखीन काही चांगले शब्द आहेत ते एकदा ऐकावे लागतील. तर मला असं वाटतं ही जमीन ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी, म्हणजे गुजरातच्या लोकांनी ज्यांच्याकडनं घेतली, त्यांना तुम्ही सांगितलं का ही तुझी जमीन मी रिफायनरीसाठी घेतोय? मग एक तर त्यांना फसून तुम्ही जमीन घेतलीत, त्यांना कवडी मोलांना त्यांच्याकडनं जमीन घेतली. मग नेमकं ह्या टोळधाडीला कळलं कसं की इकडे प्रकल्प येतोय? ही टोळधाड आली कशी? कोण आहे त्यांचे इकडेचे दलाल? आपल्या सरकारमध्ये त्यांचे दलाल आहेत का की ज्यानं त्यांना सांगितलं, बरोबर खबर दिली की ही जमीन घ्या, इकडे प्रकल्प येतोय, आणि मग ही टोळधाड आली? हे सगळं पाहता एकत्र असं दिसत आहे की उद्धव ठाकरे यांनी सरकारचा बूच लावलाय अनेक विषयामध्ये, अनेक प्रश्नांमध्ये. माझा कोणाचं बूच लावणं आणि हा माझा हेतू नाही. हालचालच करू देत नाही. नाही, मी जे विषय आत्तापर्यंत उचललेत त्यातला एक विषय दाखवा मी अयोग्य घेतलाय. माझी भूमिका चुकीची आहे. कारण त्यांची अशी भूमिका आहे, BJP असेल किंवा आघाडीचं राज्य चालवणं जे असेल, की आघाडीचं राज्य चालवणं ही अग्निपरीक्षा नसून तारेवरची कसरत नसून हे महासंकट आहे. तरी हे राज्य रेटलं जातं आहे पुढे. ही अशी काय मजबुरी आहे की ही सत्ता टिकावी? मग टिकावी नाही, शिवसेना कोणाचा विश्वासघात नाही करत. आणि म्हणून एक जसं मी एक तुम्हाला सांगतो, आज अविश्वास ठराव चंद्राबाबूने आणलेला आहे. तो केंद्रातल्या सरकारबद्दल आणला आहे. ज्या वेळेला चंद्राबाबू निवडणुका लढले, मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा, लोकसभा निवडणूक आणि त्यांच्या राज्याची निवडणूक हे युतीतनं लढले होते का? मला माहीत नाही. लढले होते ना. मग त्या युतीतनं लढून ते, बरोबर ना, दोन्ही राज्याची निवडणूक सुद्धा एकत्रच लढले. आणि नरेंद्र मोदींनी व्यासपीठावर चंद्राबाबूंना असं मिठीत घेतलेलं चित्र आपण पाहिलं. कारण मी त्या शपथविधीला मी पण गेलो होतो, पण मी नेमकं एवढी तोबा गर्दी होती की मी त्या व्यासपीठावरती पोहोचू शकलो नाही, सगळे हे झालं होतं. पण चंद्राबाबूंनी हुशारीने केंद्रातलं मंत्रिपद सोडलं. राज्य सुद्धा तू भाजपच्या बरोबरच्या युतीत लढला होता तुम्ही, राज्याची सत्ता का नाही सोडलीत? काय मजबुरी? काही सोडायला तयार नाही आहोत. नाही, काय म्हणून सोडू? काय म्हणून सोडू? जर मी अंकुश ठेवून, जसं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची गोष्ट मी करायला लावली, ज्या गोष्टी घडवलेल्या आहेत त्या घडवलेल्या त्या तुम्हाला नाकारता नाही येणार. GST बद्दल सुद्धा जर शिवसेना हा देशातला एकमेव पक्ष असा आहे की तिच्या आग्रहामुळे मुंबईसह राज्यातल्या 27 महापालिकेचा जो महसूल आहे
तो आम्ही सुरक्षित ठेवला. नाहीतर दरवेळेला कटोरा घेऊन राज्य सरकारच्या दारासमोर उभं राहावं लागलं असतं. मला एका शब्दात सांगा, जो लोकांच्या मनात संभ्रम आहे असं सतत म्हटलं जात आहे की आपण सत्तेमध्ये आहोत किंवा सत्तेमध्ये आहात, पण युतीमध्ये आहात का? तुम्ही मगाशी चाणक्य नीतीचं कौतुक केलं. माझी नीती वेगळी असू शकते. हा नवीन उद्धव नीतीचा नाही, ती सुरुवात होते. त्याला नाव देण्याचं काम माझं नाहीये. माझी नीती का नाही वेगळी असू शकत? ती का नाही तुम्हाला मान्य? कारण त्यांची चाणक्य नीती तुम्हाला मान्य असेल तर माझी नीती तुम्हाला का तुमची नाही उद्धव पटत? नीती सुद्धा सध्या दिसते. नाही, उद्धव नीती माझं नावच लावू नका. मी तेवढा मोठा नाहीच आहे. मी आहे तसा आहे आणि माझी नीती वेगळी आहे. कारण शेवटी आपण पुराणामध्ये माझी नीती जी आहे, महाभारतामध्ये- नाही एक मिनिट, आज कोणती नीतीमुळे देशाची वाट लागली हे तुम्हाला वाटतं? माझ्या नीतीमुळे का चाणक्य नीतीमुळे आत्ताच्या? नक्कीच चाणक्य नीती आज अविश्वास कोणावरती आलेला आहे? चाणक्यांवर आलेलं आहे. माझी नीती वेगळी आहे. मी दुसऱ्या कोणाचं अनुकरण का करू? म्हणजेच आहे, जे आपण प्रत्येकाची नेहमी नीती वेगळी आहे. गुणगुणतो की उद्धव अजब तुझे सरकार, हे अशा पद्धतीने सरकार आपण चालवायचा प्रयत्न करताय हे अजब आणि सरकार महाराष्ट्राला आहेच. आणि हे सरकार अजब असेलच. अजब गजब आहे ते. हे अजब गजब सरकार महाराष्ट्राला आपण दिलेलं आहे आणि भविष्यातलं राजकारण आपण करता असं मला दिसतंय. मला असं वाटतं की उद्धवजींबरोबरची ही चर्चा आपण यापुढे पुढल्या विषयांच्या संदर्भात चालू ठेवू आणि तूर्त आपण विराम घेऊ.